आणि आता पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे। दावोस दौऱ्यासाठी तब्बल 34 कोटी रुपये खर्च केले जात आहेत। ही जनतेच्या पैशांची खुलेआम लूट आहे अशी घणाघाती टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे। सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले। पैशाची उधळपट्टी, एकीकडे अंगणवाडी भगिनींना द्यायला तुम्हाला पैसे नाहीत, कांद्याला भाव तुम्ही देत नाही, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही आणि करोडो रुपयाचा नुकसान चुराडा हा दावोसला जाताना ज्या पद्धतीने होतोय हे अतिशय दुर्दैवी आहे। महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये शून्य योगदान, त्याच्यावर कोणतीही चर्चा नाही। 24 तास 24x7 365 दिवस फक्त नकारात्मक भूमिका। महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आम्ही हे केलं होतं, तुम्ही सुद्धा हे केलं तर महाराष्ट्र वेगाने पुढे जाऊ शकेल। कधीच मी यांना ऐकतच नाही हो। पत्रकार परिषदेमध्ये फक्त टीका, अतिशय निम्न शब्दाचा उपयोग आणि अशा पद्धतीचं डावोसवर काय खर्च जागा, इकडे काय खर्च जागा आणि अशा पद्धतीने भ्रम निर्माण करणं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून राऊतांनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलंय। ज्यांचं आंदोलनामध्ये काहीही योगदान नाही अशा लोकांनी आरोप करून स्वतःचं हसू करून घेऊ नये असा टोला फडणवीसांनी लगावलाय। तसंच ठाकरे गटानं आता हिंदूंचा अपमान करणं बंद करावं असं आवाहन देखील फडणवीसांनी ठाकरे गटाला केलंय। ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करतात। आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाटा सेनेने बंद करावं। पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता, लेकिन मैं इतना जरूर कहूँगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए। आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कंट्रीब्यूशन नहीं है और अब इस प्रकार से बातें करके करोड़ों हिंदुओं की आस्था को ठेस पहुंचाने का काम ये जो उद्धव ठाकरे जी की सेना कर रही है ये बहुत गलत है। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे। पाहुयात ते नेमकं काय म्हटलेत। संजय राऊतला मी सांगेन, मी स्वतः त्याच्या तिकीटचा खर्च घेऊन त्याला अयोध्याकडे घेऊन जाईन। त्यांनी पोलीस संरक्षण घेऊ नये आणि ज्या जागी ती बाबरी मस्जिद होती त्याच जागी आमचं राम मंदिर बनतंय ह्याचं स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी पाहावं। भांडूपमध्ये बसून एवढे मोठे मोठे दावे करू नये। राज्यात 1.5 वर्ष आधी महायुती झाली, त्याआधीच 2 वर्षात भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती झाली होती असा गौप्यस्फोट माजी मंत्री परिणय फुके यांनी केलाय। महायुतीची सुरुवात गोंदियापासून झाली असून ही जी महायुती झाली याचा फेविकॉल म्हणजे प्रफुल्ल पटेल हे आहेत असंही त्यांनी म्हटलंय। गोंदियामध्ये ते बोलत होते।